नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुमचं सर्वांचं. आजचा दिवस वाईट होता इंडियन टीमसाठी. 51 रन्सने हरलो आपण आणि इंडियामधली सर्वात मोठी अशी हार होती ही आपल्या आजची. साऊथ आफ्रिकेने फर्स्ट बॅटिंग करताना 213 केले फॉर 4 विकेट्स. तेलंगणची 15 ओव्हर्सला 154 होते. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये तरी तेलंगणनी तसे कमी रन्स केले, पण त्यातल्या त्याच्यानंतरच्या म्हणजे 16 आणि 17 ओव्हर अक्षर पटेल आणि ह्यानी काय त्याचं वरुण चक्रवर्ती या लोकांनी खूप छान टाकलं. 4 रन दिले, एक विकेट पण घेतला. त्याच्यानंतरच्या ज्या 3 ओव्हरमध्ये काहीतरी 39 ते 40 रन्स केले, जी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपने टाकली. अर्शदीपचा दिवस तर आज एकदम खराब दिवस होता. त्यांनी 13 बॉलाची 1 ओव्हर्स टाकली. एवढे वाईड वगैरे टाकले त्यांनी त्या ओव्हरमध्ये. इंडियाचे एक्स्ट्रा आज 21 एक्स्ट्रा रन्स होते, त्यातले वाईडच 14 होते. तर याच्यावरून कळेल की आपण किती खराब बॉलिंग टाकली. आणि सध्या जसप्रीत बुमराहचा फॉर्म खूपच खराब दिसतोय. ODI T20 म्हणा, काही म्हणा. कारण जसप्रीत बुमराहला एवढे रन्स आणि विदाऊट विकेट खूप कमी बघितलेलं आहे. गेल्या काही मॅचेसमध्ये त्यातला असं आले कधी 1 विकेट 2 विकेट, पण 40 रन्स 35 रन्स वगैरे असे त्याला एवढे रन्स कधी तो खायचा नाही. 2021 ते 24 याच्यामध्ये त्याला 2020मध्ये पूर्ण 20 मॅचमध्ये फक्त 8च 6 लागले होते. आणि आता 2025मध्ये 20 मॅचमध्ये त्याला टोटल आजचे धरून 12 6 लागलेत. त्याच्यावरून बघा त्याची बॉलिंग काहीतरी होत नाही जशी तो टाकायचा, किंवा लोकांनी त्याच्या टार्गेट म्हणजे त्याचे जे वीक पॉईंट होते ओळखते, पण तरी इतके वर्षात तो टाकतो आहे तर एवढा तरी त्याचा फॉलबॅक कधी झाला नव्हता. तर यावेळेला खूपच त्याच्यावर स्टडी केलेली दिसते, किंवा तोच खराब बॉलिंग टाकताना दिसते. कारण फुलटस त्याचे यॉर्कर एवढे परफेक्ट असतात. बुमराचे आज फुलटस पडले आणि फुलटसवरच त्याला 2 काय 3 6 पडले. तर असं तर ही खूप आपल्यासाठी अलार्मिंग सिच्युएशन आहे. जसप्रीत बुमराहची बॉलिंग लवकरात लवकर पहिल्यासारखी किंवा तेवढी इफेक्टिव्ह झाली पाहिजे, की आपण बघितलं आहे त्याला तो 30 रन 32 रन 35 रन्स मॅक्स टू मॅक्स, नाही तर त्याच्या आतच असतात किंवा 2-3 विकेट असतात. तर आता ते होताना दिसत नाही आहे. त्यातल्या त्यात आज अर्शदीपचा पण खूप वाईट दिवस होता. त्याला पण 54 रन्स पडले, त्याचे पण फुलटस पडले. कळत नाही ड्यू आलेली काय संध्याकाळी माहिती नाही. तर हे लोकांचे सर्वच फुलटस पडत होते, पण त्या लोकांची बॉलिंगच्या वेळेला मग ड्यू होती, कारण त्या लोकांची ना फुलटस पडले ना एवढी खराब बॉलिंग झाली त्यांच्याकडून की इंडियन बॅट्समनला त्यांना हिटिंग करता आली. कारण खूप चांगली बॉलिंग केली त्यांनी, चॅनलमध्ये केली, स्टंप टू स्टंप किंवा बॉडीमध्ये बॉल, असं हाफ वॉली किंवा एकदम ओव्हर पिच शॉर्ट बॉल नाही टाकले. चांगला होमवर्क करून खेळले ते लोक आज. कारण अभिषेक वर्माला त्या लोकांनी एकसुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेर त्याला बॉल दिसला नाही. जो त्याचा स्ट्रॉंग आहे त्याला सगळे बॉडीमध्येच टाकले किंवा स्टंपवर होते बॉल, आणि तो आऊट झाला. तो पण बॉल खूप चांगला लेट स्विंग झाला आणि त्याच्याकडे पर्यायच उरला नव्हता. आणि शुभमन गिल बिग क्वेश्चन मार्क. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवचा एवढा खराब फॉर्म, सेम बुमरासारखाच फॉर्म त्याचा कधी बघितला नव्हता खराब. आज त्यांचं कंपॅरिझन दाखवत होते. गेल्या IPLमध्ये 14 काय 16 मॅच खेळला तो, आणि ते 700+ रन होते 65च्या एव्हरेजने. आणि त्याच्यानंतर तो इंटरनॅशनल T20 खेळला आहे, तेवढ्याच थोडा कमी असतील 14 मॅच वगैरे, पण त्याचं एव्हरेज आहे 14. स्ट्राईक रेट आहे 129, रन्स पण काहीतरी 65 आहे फक्त. तर एवढा खराब फॉर्म कॅप्टनचा असेल तर त्या टीमवर त्याचा परिणाम होतो. आणि खूप स्ट्रगल करताना दिसतोय सूर्यकुमार गेल्या काही इनिंगमध्ये. त्याचा जो पिकअप स्टॉट आहे लेग स्टंपला येऊन असं तो फ्लिक करून 6 मारतो,
तर तो तेच करताना जास्त करून आऊट होताना दिसतोय. ऑफ साईडचे शॉट पण तो तिथेच खेळायला जातो. तर त्याचा जसा तो गेम आधी खेळायचो, ऑफ स्टम्पचे बॉल ऑफ साईडलाच खेळायचा, तर ते त्यांनी केलं पाहिजे. बॅक टू द बेसिक आला पाहिजे तो. आणि त्याचा फॉर्ममध्ये येणं खूप गरजेचं आहे टीमला, कारण कॅप्टनचा फॉर्म नसेल तर टीम पण खूप मग वाईट स्थितीत असते. आणि शुभमन गिल, ज्याला आम्ही वारंवार म्हणतो आहे की 2020मध्ये त्याची जागा बनत नाही, त्याला टीममध्ये इन्क्लूड करून वाईस कॅप्टन दिलं, ते हीच खूप मोठी चूक सिलेक्शन कमिटी, कोच, कॅप्टन्स जी असेल तर. कारण तुम्ही टीममध्ये घेतलं, त्याला व्हाईस कॅप्टन बनवायची काय गरज. एकदा व्हाईस कॅप्टन बनवलं तर त्याला टीमच्या बाहेर ठेवणं पण मुश्किल होतं. जिथे आता एक ऑप्शन आहे आपल्याकडे, संजू सॅमसन, तो खेळू शकला असता ओपनिंगला, पण आता तो व्हाईस कॅप्टनच आहे, तर त्याला काढणं थोडं लोकांना डिफिकल्ट जात असेल. पण जर एवढा त्याचा खराब फॉर्म असेल तर काहीतरी एक डिसिजन घ्यावा लागेल. यशस्वी जयस्वालसारख्या बॅट्समनला चान्स मिळत नाही, तर खूप या 2-3 आपल्या वीक पॉईंट दिसत आहे सध्या. सूर्यकुमार, शुभमन गिल, जसप्रीत बुमराचा बॉलिंग फॉर्म, याच्यावर वर्ल्ड कपपर्यंत लवकरात लवकर हे बदललं पाहिजे सिच्युएशन. अभिषेक शर्मा ठीक आहे, 1 बॅड इनिंग्स म्हणून चालूया, बघूया. त्यानंतर हे काय गॅम्बल कळत नाही. अक्षर पटेलला आज 3 नंबरवर पाठवण्याचं काय म्हणतं, त्याला काही हिटिंग करायला पाठवलं, पण तुमच्याकडे बॅट्समन आहेत ना एवढे चांगले, तर त्याला पाठवण्याची गरजच नव्हती. या तर तिलक वर्माने यायचं किंवा सूर्यकुमारने यायचं होतं. काय फायदा झाला, त्यांनी 21 बॉलर 21 केली. त्याला ठेवा ना, मागेच ठेवा ना. काय ODI थोडी नाही त्याला की स्टेबिलिटी द्यायची आहे मध्ये येऊन वगैरे. तर चुकीचा निर्णय होता तो. हार्दिक पांड्या गेल्या मॅचचा मॅच विनर, मॅन ऑफ द मॅच. आज टाईमच होत नव्हता बॉल त्याला. गेल्या मॅचमध्ये कसले त्याचे 6 मस्त लागत होते, कनेक्ट मस्त होत होते बॅटला. आज तो एवढा ट्राय करत होता मारायला, पण टाईम नाही होत होता. एक कॅच सुटली, सॉरी, पण तरीसुद्धा चान्सच नाही मिळाला त्याला, आणि तो पण रन बॉल करून आऊट झाला. त्याच्यानंतर काय उरलं कोण, शिवम दुबे आणि जितेश शर्मा. जितेश शर्माने ट्राय केली त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे, 1-2 हिट चांगल्या लागल्या, पण तो पण फक्त ऑन साईडलाच खेळताना दिसत, ऑफ साईडला शॉटच मारत नव्हता. शुभमन गिल एकच बॉल खेळला, बोल्ड झाला. तर खूप खराब परफॉर्मन्स होता इंडियाचा बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये. बॅटिंगमध्ये फक्त तिलक वर्माच काय तो खेळला. तिलक वर्माने केले 62-34 बॉल्समध्ये, बाकी त्याशिवाय दुसरं कोणच नाही. जितेश शर्माने 17 बॉल्स. तिलक वर्मा खेळू शकतो, तर त्याच्याबरोबर अजून 1-2 बॅट्समनने थोडं कॉन्ट्रीब्युशन असतं ना, कोणाचं 50+ वगैरे, तर मॅच जरा चांगली झाली असते. पण कोणच त्याच्याबरोबर राहिलं नाही स्टँडला. तिथे साऊथ आफ्रिकेने, डिकॉकने आज काय स्टार्ट करून दिली. 90 रन्स, 46 बॉल, 5 4 7 6. हेनरिक्स लवकर आऊट झाला, 8 रन्स, 10 बॉल. मार्करम 26 बॉल. ब्रेविस लवकर आऊट झाला, 14. फेरारिया यांनी थोडंसं चेंज केलं लास्टला येऊन, 30 रन्स, 16 बॉल, 1 4 3 6. आणि मिलर 20 फ्रॉम 12. तर ह्या फेरारीचे जे 30 रन्स होते ते थोडे आपल्याला कॉस्ट करून गेले. हर्षदीप 4 ओव्हर 54, 0 विकेट. बुमराह 4 ओव्हर 45, 0 विकेट. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर 29, 2 विकेट्स. अक्षर पटेल 3 ओव्हर 27, 1 विकेट. हार्दिक पांड्या 3 ओव्हर 34. दुबे 2 ओव्हर्स 18. दुबेने तशी बॉलिंग बरी टाकली. बॅटिंगमध्ये 162 ऑल आऊट झालो आपण 19.1 ओव्हर्समध्ये. अभिषेक शर्मा 17, 8 बॉल. गिल 0, अक्षर पटेल 21 फ्रॉम 21. सूर्यकुमार यादव 5 फ्रॉम 4. तिलक वर्मा 62 फ्रॉम 34, 2 4 5 6. हार्दिक पांड्या 20 फ्रॉम 23 बॉल. तर कन्सर्न आजकाल माहिती नाही, टाईम होत नव्हते इंडियन बॅट्समनकडून बॉल, पण साऊथ आफ्रिकेच्या इनिंगमध्ये तसं काही दिसलंच नाही की बॉल फसून येतो आहे किंवा लेट येतो आहे.
चितेश शर्मा 27 फ्रॉम 17 बॉल. दुबई 1 रन्स, अर्शदीप 4 रन्स आणि वरुण चक्रवर्ती 0, जसप्रीत बुमराह 0. लुंगेनगिरी 3.1 overs 26 रन 2 विकेट्स. मार्को यान्सन 4 over 25 2 विकेट्स. मार्को यान्सन तर इंडियाला काय झालं आहे माहिती नाही. तो टेस्टपासून जो पिडतो आहे, रन्स पण करतो आहे, चांगली बॉलिंग पण टाकतो आहे, विकेट्स घेतो आहे, सगळंच करतो आहे. सिम्पाला 4 over 46 2 विकेट्स. आणि बार्टमॅन ह्यांनी कमाल केला आणि 4 over 24 4 विकेट्स. तर ही आजची मॅचची एकंदरीत समरी होती. दुसरीकडे यांची टेस्ट चालू आहे वेस्ट इंडिज वर्सेस न्यूझीलंड. वेस्ट इंडिजने फर्स्ट इनिंगमध्ये गेलेले 405 आणि सेकंड इनिंग त्यांचे चालू झाले 32 for 2, जिथे न्यूझीलंडनी आपली फर्स्ट इनिंग 278 for 9ला डिक्लेअर केली. तर जास्त त्या लोकांना पण लीड मिळाली नव्हती, की ती 73चीच लीड मिळाली होती. तर आता बघूया वेस्ट इंडिज सेकंड इनिंगमध्ये किती रन्स करते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.